याच्या पुढं आमच्या नवऱ्याला बिझनेसचं खूळ कुणी बी लावू नकासा. जाऊबाईसनी यांचा स्वभाव माहित नाही म्हणून आज ह्यो समजा तमाशा घडला. आता राणा भाऊजींनी अख्ख्या गावभर पेढं वाटलं, सर्टिफिकेट दावलं. अख्खं गाव हसत असेल आमच्या यांच्यावर. राणा भाऊजींचं ठीक आहे, ते शिकलेलं नाहीत, त्याची काही कळत नाही. पण जाऊबाईसनी तर कळायला पाहिजे होतं ना. खरं काय खोटं काय ते का नाही बघून घेतलं. आता जाऊ दे म्हणा, जे झालं ते झालं. पण हितना पुढं आमच्या ह्याला कुणी बी पाठीशी घालू नकासा, नाहीतर हे असं अंगलट येतंय. आबा सॉरी, हे असं काही होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो पण तुम्ही ऐकलं नाही. केवळ तुमच्या हट्टापायी आम्ही सूरजला मदत केली. तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज हे झालं. एक काम करा, याच्या पुढे कुठली बी गोष्ट करताना 10 वेळा विचार करा. आमचं नाव खराब होईल असं काय करू नका आणि कुणाला करायला देऊ नका. चंदा, अय कसा वाटला पिक्चर? लय भारी. केला का नाही मास्तरडीचा खेळ एका दिवसात खाल्लास? वय आता आमचा नवरा कायमचा आमच्या मुठीत आणि त्या फुरफुरणाऱ्या मास्तरडीचं तोंड कायमचं बंद. खरंच वो, एका अक्षराने बी बोलली नाही बघा ती. बोलायला काय ठेवलं होतं का आम्ही? आता तू बघ चंदे, त्या अडाण्याला आणि त्याच्या एक्स्ट्रा हुशार बायकोला आम्ही कसं गुंडाळतो ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.